रुपाली चाकणकरांचा खरंच त्या एका व्हिडिओमुळे खेळ संपला का? काल अखेर चाकणकरांचा राजीनामा झाला. पण खरंच अशोक खरात प्रकरणामुळे गेम झाला का? तर त्याचे उत्तर नाही. चाकणकरांचा खरा गेम कोणत्या कारणामुळे झाला तेच आपण या व्हिडिओमधून पाहू. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली. मागील काही महिन्यांपासून रुपाली चाकणकर या सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत होत्या. विशेषतः कॅप्टन अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर त्यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं. अशोक खरात याच्यावर भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांना धमकावणं, औषध देणं आणि अत्याचार करण्याचे गंभीर आरोप झाले. या प्रकरणात सर्वात मोठा धक्का बसला तो म्हणजे रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या श्री शिवनिका संस्थेच्या विश्वस्त असल्याचं समोर आलं. त्याच्यासोबतचे अनेक फोटोही पुढे आले. पाय धुताना, डोक्यावर छत्री धरताना, केक भरवताना आणि यामुळे मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर त्यांच्या नार्को टेस्टची मागणी, सहआरोपी करण्याची मागणी आणि राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. दरम्यान शुक्रवारी त्यांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतली आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली. या भेटीनंतर त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याच्या बातम्या आल्या आणि काही वेळातच त्यांनी पदाचा राजीनामा दिला. मात्र त्यांच्या राजीनाम्याचं कारण फक्त अशोक खरात प्रकरण नव्हतं, तर मागील काही वर्षातील अनेक वादग्रस्त प्रकरणांमुळे त्यांच्यावर दबाव वाढत गेला होता. 21 ऑक्टोबर 2021 रोजी रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा बनल्या. या पदाचा कार्यकाळ 3 वर्षाचा असतो, पण त्यांचा कार्यकाळ पुढे वाढवण्यात आला आणि त्या जवळपास 5 वर्ष या पदावर राहिल्या. या काळात त्यांचं नाव अनेक वादांमध्ये समोर आलं. अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या वेब सिरीज पोस्टरवरून नोटीस पाठवली गेली, पण उर्फी जावेदच्या विरोधात तक्रार होऊनही महिला आयोगानं कारवाई केली नाही. त्यामुळे महिला आयोग निवडक भूमिका घेतोय का असा प्रश्न उपस्थित झाला. सर्वात जास्त चर्चेत आलेलं प्रकरण म्हणजे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण. पुण्यात वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेनं आत्महत्या केली. हुंड्यासाठी छळ होत असल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे तिच्या जाऊ मयुरी हगवणे यांनी आधीच महिला आयोगाकडे तक्रार केली होती. मात्र वेळेवर कारवाई झाली नाही असा आरोप झाला. जर आधीच कारवाई झाली असती तर वैष्णवीचा जीव वाचला असता, अशी टीका करण्यात आली. या प्रकरणात चाकणकर यांनी माध्यमांसमोर वापरलेली भाषा देखील वादग्रस्त ठरली आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. यानंतर फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातही रुपाली चाकणकर यांच्यावर टीका झाली. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पीडित महिलेचं चारित्र्यहनन केल्याचा आरोप झाला. त्यांनी आरोपीच्या घरी जाऊन निवेदन घेतल्याची चर्चा झाली. त्यावेळी अजित पवार यांनीही महिला आयोगानं आधी पीडित कुटुंबाला भेटायला हवं होतं असं सांगत नाराजी व्यक्त केली होती. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला तनिषा भिसे मृत्यू प्रकरणातही त्यांनी आधी हॉस्पिटलला दोष दिला आणि नंतर अहवालानंतर कारवाई करू असं सांगितल्यानं त्यांच्यावर हलगर्जीपणाची टीका झाली. एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर प्रकरणात त्यांनी तातडीनं पत्रकार परिषद घेतली. तेव्हा महिला आयोग राजकारणात सक्रिय दिसतो, पण महिलांच्या प्रश्नांवर तितकं काम दिसत नाही अशी टीका झाली. या सगळ्या प्रकरणांमुळे आधीपासूनच त्यांच्यावर टीका होत होती आणि त्यात भर पडली ती अशोक खरात प्रकरणामुळे. खरातसोबतचे फोटो, ट्रस्टमध्ये विश्वस्त असणं, कार्यक्रमांना उपस्थिती, त्याला गुरु मानल्याचे व्हिडिओ, या सगळ्यामुळे वाद आणखी वाढला. काहींनी तर त्यांनी वृत्तपत्रांवर दबाव टाकल्याचा आरोपही केला. या सर्व आरोपांमुळे त्यांच्यावर सहआरोपी करण्याची मागणी झाली. अखेर अनेक वाद, टीका, आरोप आणि वाढत गेलेला दबाव यामुळे रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला. अशोक खरात प्रकरण हे निमित्त ठरलं, पण मागील अनेक प्रकरणांमुळे त्यांच्या विरोधात नाराजी वाढत गेली आणि शेवटी त्यांना पद सोडावं